मित्रांनो, आज आपण आलो आहे लातूर पासून जवळ असलेल्या लापोता अभयारण्यावर. हे एक दिवस स्पेंड करण्यासाठीचं सुंदर असं ठिकाण आहे. आज मी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ दाखवेन. सोबतच तुम्हाला इथे एक सुंदर असं शिव मंदिर आहे. त्या शिव मंदिरामध्ये पण मी जाईल. तर कंटिन्यू करतोच मित्रांनो व्हिडिओ. असाच पॉज मध्ये मी चालवेन थोड्या वेळासाठी परत. हा सुंदर असा परिसर आहे मित्रांनो. म्हणजे एक दिवस तुम्ही आरामात तिथे स्पेंड करू शकतात. एरिया पण तेवढा मोठा आहे आणि कनेक्टिव्हिटी तेवढी अवघड नाही की तुम्ही इथं येण्यासाठी म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल या पद्धतीने. अंदाजे हा 400 एकरच्या आसपास असलेला परिसर आहे, जो की पूर्ण म्हणजे खूप एकदम रिलॅक्सेशन जर म्हणलात तर खूप चांगला तुम्हाला या अनुभव येईल. आता आपण सध्या जातोय तो रस्ता आहे शिव मंदिराकडे जाणारा. शिव मंदिर पण खूप खास आहे, स्पेशली त्याच्यासाठीच आज माझा उद्देशच तो होता. तरी मित्रांनो 2 मिनिटात आपण तिथे पोहोचू. मित्रांनो, मी तुम्हाला याच रामलिंगेश्वर मंदिराबद्दल बोललो होतो. जे याचा इतिहास जर पाहिला तुम्ही, हे प्रभू श्रीरामांनी हे मंदिर बनवलं असं याची आख्यायिका आहे. तसेच सध्या हे वन विभागाच्या अंडर येतं, पण या पूर्ण पर्वताचं नावच रामलिंगेश्वर पर्वत असं आहे. तर तुम्ही मित्रांनो या सोबत पाहू शकता, सुंदर असं हे मंदिर आहे. सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. या हे स्वयंभू मूर्ती आहे ऍक्च्युअल मध्ये. याचं सर्वात महत्व म्हणजे जास्त आहे की हे एकाच पाषाणावरती पूर्ण मूर्ती स्वयंभू असल्यामुळे याला आजपर्यंत याच्यावरती पण अतिक्रमण खूप झालेली आहेत, पण या मूर्तीला आजपर्यंत कोणी इथून हलवू शकलेलं नाहीये. तर मी तुम्हाला हेच म्हणेल की सुंदर असं हे नॉट म्हणजे तुमच्यासाठी असं मी म्हणणार नाहीये की हा पण म्हणजे पिकनिक पॉइंट म्हणेल, पण एक देवाची जर तुम्ही आस्था करताय, देवाला मानताय, सोबत जर तुम्हाला एन्जॉयमेंट पण करायचं असेल तर हा बघा पूर्ण परिसर, पूर्ण तुम्हाला जंगल सुंदर असं. आम्ही पण टिफिन घेऊनच आलो होतो आणि जेवण वगैरे करून तुम्ही छान पद्धतीने एक दिवस इथे स्पेंड करू शकतो. तर मी तुम्हाला अवश्य म्हणेल तुम्ही जरूर इथे व्हिजिट करा, भेट द्या आणि आम्हाला तुमचा अभिप्राय कळवा. लातूरवरून फक्त 35 ते 40 किलोमीटर अंतरावरती हे सुंदर असं मंदिर आहे, जे की तुम्ही कधी पण प्लॅन करू शकता. सकाळी अर्धी इन द मॉर्निंग जरी निघाला तर पूर्ण दिवस